हे बघ इथे दाबलं तर म्यूट होईल, नाहीतर नाही. जीवन नमस्ते असं नाही होत ना, थोडी उभी राहा, उभी राहा बेटा, उभी राहा. बंद केला मी कॅमेरा. याच्यापासून हा बस त्याच्यावर, म्हणजे तुला काही व्यवस्थित होईल. अरे बस ना तू. दिवस हे बघ आता ऐकायला जाईल, ठीक आहे. नमस्ते नमस्ते, हात जोडून दे. नमस्ते आणि काय झालं तू एंड वगैरे केलं का काही? अच्छा, काहीच नाही, दुसरं बटन बघ. काय करायचं हे दाबायचं. दाबलं की अनम्यूट. राजविका तू कुठे राहते बँगलोरला तिला विचार तू कुठे राहते म्हणा. तू कुठे राहते सेम सेम पेन्सिल तिला विचार तू हा. तू कुठे राहते विचार. तू कुठे राहते मी पण बँगलोरलाच, पण ऍक्च्युली मी पहिले नागपूरला राहायची. कधी कुठे राहायची सांग तिला. आणि मी आधी अमरावतीला राहायची. आम्ही अमरावतीचेच आहे. माझी बहीण अमरावतीची. माझी नानी अमरावतीची आहे. असं हो का, तिला म्हणाई अमरावतीला माझ्याकडे. मी पण राहायची एकदम पहिले अमरावतीला, तेव्हा मी लहान होती. तिथे माझा बर्थडे केला होता. तिला सांग माझे पण खूप सारे बर्थडे झाले. सांग ना तिला. माझे पण खूप सारे बर्थडे झाले होते. अमरावतीला बटरफ्लायचा बर्थडे होता. युनिकॉर्न वाला. माझा आहे ना
माझा बटरफ्लायचा होता. माझा केक युनिकॉर्नचा होता. माझा 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 ना माझ्यासाठी केक आणला होता आणि पाऊस पडला तर बी सगळे फुगे गायब झाले. माझ्याकडे खेळायला मी येईल खेळायला. तू कुठे राहते विचार. बँगलोर मध्ये कुठे राहते विचार. बँगलोर मध्ये तू कुठे राहते? काय? बँगलोर मध्ये तू कुठे राहते? एल ब्लॉक. एल ब्लॉक नाही. कुठे बिल्डिंगचं नाव काय ते सांग. हा रोहनिक्सा. कोणत्या एरियात राहते तिला विचार. कोणत्या एरियात राहते? काय? कोणत्या एरियात राहते? एरिया माहितीये तुला आपला एरिया कोणता आहे? पनथूर. मी हल्दूर मध्ये राहते. हरलूर. अमरावतीला कुठे राहते विचार. अमरावतीला तू कुठे राहतेस? सराफले मध्ये आणि दस्तूरनगर. अच्छा आम्ही रामनगरला मला माहिती. रामनगर. रामनगर कुठे आहे विचार. रामनगर मध्ये राहायची. माझी मम्मा रामनगर मध्ये राहायची. एक्झॅक्टली कुठे आहे विचार बरं. रामनगर एक्झॅक्टली कुठे आहे रामनगर? प्रसन्ननगरचा बगीचा. अच्छा हा मग आमचं घर जवळ आहे म्हणा तिथनं. आमच्या घर जवळ आहे तिथनं. माझी एक फ्रेंड आहे ती रामनगर मध्ये तिचा आजोबांचं काहीतरी झालं होतं. हॉस्पिटल मध्ये भेटायला गेली होती ती. एकदा मी तिला कॉल केला होता पण काय चुपच होती ती. चुप. क्लास नाही दत्तू. अंजली मॅडम कुठे आहे? अंजनी मॅडम येत आहेत तोपर्यंत तुम्ही बोला. छान वाटतंय. आणि तुला माहितीये का ओवी, राजविका पुढच्या सॅटर्डेला येणार आहे. संडेला येणार आहे हो ना राजविका. तू भेटायला येऊ शकतेस. तिने फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घेतलाय. नाही जाणार आहे पण ती फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घेतलाय तिने राजविकाने. मी नाही जाणार आहे तिथे. सगळ्याला तर तुमच्या सगळ्या मित्रांना भेटता येईल माहितीये तुम्हाला संडेला. मराठीत नाही म्हटलं तरी चालतं. हॅलो नुसतं म्हणलं तरी चालतं. असं काही हे नसतं. मराठीच यायला पाहिजे असं काही नाही. रोहन दिसतो पण मी नाही दिसत. दिसतील माहिती नाही मला. एवढे 22 जण आहेत सगळे कसे दिसतील. कसं 22 मुलं. पण जर मी असं केलं तर मी 2 दिसते. मला नाही माहिती. हॅलो अनिका. हाय. हाय रोहन. हॅलो. हॅलो रोहन. हॅलो अनिका. बाकीच्या नातं. हॅलो राजविका. ती पण नावं लिहिलेत बघ सगळ्यांची. त्यांना हॅलो हॅलो कर सगळ्यांना. तिला सांगू का तू कुठे राहते? बेंगलोरला राहते. तिला सांगू का राधिकाला सांगू का?
इरा काय बोलते? जोरात बोल. ऐकायला येत नाही. हॅलो हॅलो नाचिका हॅलो शुभ सकाळ शुभ सकाळ हैदराबादला राहते. कुठे राहते? हैदराबादला. आणि मी तुला सांगते हैदराबाद माहिती आहे तुला राजविका? आभा आभा आजी कुठे आहे? आभा आजी कुठे आहे? आजी कुठे गेली आहे? माहित नाही. तू काहीतरी विचारत होतीस ना? कुठे? कोण? मॅमचा लॅपटॉप सुरू होतोय रे. थोडं काहीतरी प्रॉब्लेम आलाय. येतात मॅम. सह्या क्लास माझी स्कूलची पीटीएम आहे तर मी 11:45 ला निघून जाईल. हो चालेल चालेल. आता बरोबर आहे. ते मागचं बरोबर आहे. ते बघ. राजविका हाय. तू कोणत्या क्लास मध्ये आणि कोणत्या स्कूल मध्ये जाते? मी आहे KG1 मध्ये. KG1? हो. मी KG2 मध्ये आहे. आणि माझ्या स्कूलचं नाव आहे युडो किड्स. ते थोड्या अनम्यूटच अनिका. मग टीचर आली की तुम्हाला सांगेल सगळ्यांनी. हाय रोहन. त्या बाकीच्यांशी पण बोल ना. कोण कोण आहे? हा ही बाई कोणतरी गाथा आहे. नंतर ओवी. हाय ओवी म्हण तू. म्हण ना. ही ओवी आहे. असं नाही करत. आणि का सगळ्यांची हे करायचं असं. हाय ओवी. हाय. ती बघ तिने पण केलं. आणि काय हिअर. अजून कोण कोण आहे?
हाय संवेदना. म्हण ना. ती बघते पण आपल्या माझी फ्रेंड आहे राजविका. हॅलो अनिका. रोहन, जोरात बोलायचं, लाजायचं नाही. त्या कशा बोलतात? त्यांचा आवाज कसा होता, तुझा कसा? रोहन, तू पण बोल सगळ्यांना बघूया. हाय कर. सगळ्यांची बोल बघूया. नावं लिहिलेली आहेत बघ तिथे. हाय असं कर. हॅलो. हाय. ते बघ ते सगळी जण करतात. हाय. तुम्हाला फ्रेंड्स मिळतात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. 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 मुलांनो, सर्वात प्रथम मी सगळ्यांची क्षमा मागते. कॅमेरा ऍडजस्ट फारच करायला उशीर झाला. या सुविधा माझा लॅपटॉप आज सुरूच होत नाहीये. खूप नो मी प्रॉब्लेम प्रयत्न मॅडम. केले, पण जरा लॅपटॉप सुरू होण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतोय काहीतरी, तर त्यामुळे मी मोबाईल वरतीच माझ्या जॉईन केलंय. आता नाही केलं ते आधी नाही. आम्ही गप्पा मारल्या मॅडम, काही हरकत नाही. हो का? आज सुट्टी बरं, घेतला असतात बरं. तरी मग हा आणखीन तर अजून रंगल्या असत्या. फेवरेट टॉपिक आहे सर्वांचा, गप्पा मारणे, हो की नाही? फारच छान. मग मजा आली असेल ना सर्वांना गप्पा मारायला? मॅम, आज मी सुविचार सांगणार आहे. हो, चला आपण पटकन सुरुवात करूया का? हो. बरं, मग आजपासून मी तुम्हाला गेल्या शनिवारी सांगितलं होतं ना, आपण गेल्या शनिवारपासून कोणा एकाला तरी आपण एक प्रार्थना म्हणायला सांगूया. आज कोण म्हणण्याचा प्रयत्न करेल का प्रार्थना? आज कोण बोलेल का प्रार्थना? बर, ठीक आहे. आपण प्रार्थनेला सर्वात प्रथम आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. हा, एकच मिनिट. मी जरा माझा मोबाईल एक ठिकाणी ठेवते व्यवस्थित. मॅम, हो, बोल. आज माझी पीटीएम आहे, तर मी 11:45 ला निघून जाईल. बरं, चालेल, काही हरकत नाही. बरं, तर मुलांनो, प्रार्थनेला आपण सुरुवात करूया. बरं, तर माझी प्रार्थना ही मोबाईल मध्येच आहे, त्यामुळे मी बिन बघता आज प्रार्थना बोलणार आहे. तर तुम्ही सर्वांनी आपल्याला येते तितकी आपण बोलूया. चालेल? ठीक आहे. चला, सर्वांनी सुरू करायचंय. एकच मिनिट. बर, सुरू करूया. हो. हा, सर्वांना व्यवस्थित दिसतंय ना? हा, हात जोडायचे सर्वांनी व्यवस्थित. सुरू करूया. 1, 2, 3.
हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. याचं कडवं घेऊया हा. लाभले आयुष्य गेले जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले हे थांबले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. शुभ सकाळ सर्वांना. बरं, शुभ सकाळ शुभ सकाळ. आणि मला माहितीये सर्वांनी आज व्यवस्थित छान छान नाश्ता करून बसले आहेत ना सर्व. बरं, एकदम छान, मस्त. तर आपण आता सुविचाराला सुरुवात करूया का? आज आपल्याला 2 जण सुविचार सांगणार आहेत ना? आयुष आणि संवेदना. हा, मग संवेदना तू तयार आहेस का सुविचार सांगायला? बरं, मग आपण आधी संवेदनाला विचारूया तिचा सुविचार. हा, बोल संवेदना. पुस्तक सगळ्यात जवळचा मित्र आहे. पुन्हा एकदा बोल बेटा. पुस्तक आपला सगळ्यात जवळचा मित्र आहे. बरोबर, पुस्तक हे आपल्या सर्वात जवळचा मित्र आहे. आणि हे असं का? ह्याचा अर्थ काय? कारण की बुक जे आपल्याला कळतं. जर आपल्याला काही क्वेश्चन विचारला आणि आपल्याला ते कळलं नाही तर आपण बुक मध्ये पाहिलं तरच आन्सर करेल. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला हवं असलेलं सर्व ज्ञान कशापासून मिळतं? बुक पासून, पुस्तकापासून, हो की नाही? मग वेगवेगळ्या प्रकाराचे विषयांचे पुस्तकं असतात आणि मग आपल्याला त्या विषयातली काही माहिती घ्यायची असेल, इतिहास असेल म्हणजेच हिस्ट्री असेल, जॉग्राफी म्हणजे भूगोल असेल, मग आपल्याला कसल्याही कोणत्याही गोष्टीची माहिती आपल्याला घ्यायची असेल तर आपण कशातून घेतो? बुक मधून. बुक म्हणजे पुस्तक. तर म्हणूनच पुस्तक हे आपलं काय आहे? मित्र आहे. बरोबर ना? आपल्याला मदत करतो, वेळोवेळी आपली मदत करतो आणि आपलं ज्ञान वाढवतो. ज्ञान वाढवतो म्हणजे आपलं नॉलेज. ज्ञान म्हणजे नॉलेज. आपण इंग्रजीमध्ये नॉलेज म्हणतो ना, त्यालाच आपण मराठीमध्ये ज्ञान म्हणतो. तर आपलं हे ज्ञान कोण वाढवतं? पुस्तक. म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकाराची गोष्टींची पुस्तकं वाचली पाहिजेत. म्हणजे आपल्याला सर्व माहिती मिळते पुस्तकातून.
बरीचशी माहिती आपल्याला आपल्या कानावरती पण पडते. कानावरती पडते म्हणजे जेव्हा आपण टीव्ही वरती काही पाहतो किंवा मग आपण मोबाईल मध्ये काय काय येत असतं ना, तर तुम्ही सर्वजण गोष्टी किंवा गाणी ऐकत असतात किंवा छान छान अजून काहीतरी तुम्ही बघत असाल टीव्ही वरती, तर आपल्याला त्यापासून माहिती मिळते. आणि आपण काय पाहायचं टीव्ही वरती, मोबाईल वरती जर आपण पाहत असू तर आपण काय पाहायचं, आपण चांगले कार्यक्रम पाहायचे ज्यापासून आपल्याला काही घेता येईल. घेता येईल म्हणजे आपल्याला ज्ञान घेता येईल, त्यापासून आपल्याला काहीतरी शिकता येईल, अशा गोष्टी आपण पाहायच्या नेहमी. कळलं तुम्हाला? टीव्ही वरती म्हणा, तुम्ही जर टीव्ही बघत असाल किंवा मग तुम्ही केव्हा तरी असा मोबाईल एखाद्या वेळेस आई बाबांकडनं मोबाईल घेतला तर त्याच्यावरती खेळ नाही खेळायचा. मग आपण काय करायचं, काहीतरी छानशी गोष्ट ऐकायची किंवा गाणी ऐकायची किंवा एखाद्या गोष्टीबद्दल छानशी माहिती ऐकायची. म्हणजे मग आपल्याला काय त्याबद्दल आपल्याला माहिती मिळते, हो की नाही? आणि आपलं नॉलेज वाढतं, आपलं ज्ञान वाढतं, आपल्या ज्ञानात भर पडते. बरोबर? छान, फारच छान संवेदना. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बर, आता आपण बोलूया आयुषला. आयुष जॉईन झालाय का बाळा? हो. हा, बोल. त्या घा हा जीवन मंदिराचा कळस आहे. हा, काय म्हणतो? पुन्हा एकदा बोल पाहू. त्या घा जीवन मंदिराचा कळस आहे. मला कळलं नाही बाळा, पुन्हा एकदा. जीवन मंदिराचं काय? कळस आहे. कळस आहे. हम्म. बर, आणि सुरुवातीला काय होतं तुझं? त्या घा त्याग. त्यागा त्यागा. त्यागा की त्याग म्हणतोयस? त्याचा अर्थ सांग. आयुष, त्याचा अर्थ सांगशील का आम्हाला? तू काय सुविचार सांगितलास त्याचा अर्थ सांग आम्हाला. एका गोष्ट त्याग करत नाही. एखादी गोष्ट त्याग नाही करायचं. जीवनाचं बाकी सर्व मुलांनी म्यूट वरती राहायचंय. मुलांनो ऐका माझं. बाकी सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. मुलांना सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. मग आपल्याला आयुष्याचा सुविचार आहे ना व्यवस्थित ऐकायला येईल. म्यूट वरती राहायचंय सर्वांनी. काय सांगतायत? हा, बोल. एखादी गोष्ट त्याग करणं. तुझ्या बास्केट मध्ये खेळण्याचा तुझं त्रास झाला की ओतूया आपण. हा, जीवन जीवनात क्लास टीचर ओरडतील ना नंतर. हा, बोल 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 आयुष. हा, आयुष, मी चुकून तुला म्यूट केलंय वाटतं बघ. एकाच गोष्टी हा, त्याग करणे आपला जन्माचा
बोल बोल. एखादी गोष्ट त्याग करणे असं म्हणतोयस का तू? बर. पुढे. बस. बर. मग तुला 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 तुझ्या सुविचाराचा अर्थ कळला का? हो. हो कळला का? मग तुला ज्या भाषेत येतो त्या भाषेत आम्हाला समजाव. तुझ्या सुविचाराचा अर्थ तू आम्हाला सगळ्यांना समजवायचा आहेस. सांग सांग तुला केवढा कळलाय तो सुविचार? एकच गोष्टी त्याग करणं जीवनचा एखादी गोष्ट त्याग करणे जीवनचा जीवनाचा गोष्ट बोल बोल घे. मदत घेतलीस तरी चालेल, काही हरकत नाही. घे. बरं तू इंग्रजीमध्ये तुला सांगता येईल का? एक्सप्लेन करता येईल का? नाही. बरं हिंदीमध्ये एक्सप्लेन करता येईल का? हिंदी नाही येतो. बर. मग सांग सांग. एक गोष्ट सोडून पुढे अंधारात आनंद जीवन नंदर जिज्ञ चुकत नाही. बर ठीक आहे. पालक तुम्ही सांगू शकता का तो काय म्हणतोय? त्याला म्हणायचं एखादी गोष्ट त्याग करून जीवनात आनंद मानणे. बर बर ठीक आहे. छान. तर मुलांनो आजचा सुविचार हा आयुषने आपल्याला सांगितलाय आणि खूपच छान आहे तो. म्हणजे आपण कसं आता तुम्ही सर्व लहान आहात की नाही, मग लहान असल्यावर आपण खूप सारे हट्ट करतो आई बाबांकडे की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, असं करतो की नाही. मग आपण आपल्या मित्रमैत्रिणींकडे पण एखादी गोष्ट पाहिली की आपल्याला असं वाटतं ही माझ्याकडे का नाहीये गोष्ट, मला पण हीच पाहिजे. मी आजच पप्पांना सांगणार, मी आजच मम्मीला सांगणार की मला ही गोष्ट पाहिजे आहे, माझ्या मैत्रिणीकडे पण आहे. हो ना, आपल्याला असं वाटतं ना. एखादी पेन्सिल असेल किंवा गोष्टीचं पुस्तक असेल किंवा मग डब्बा असेल खायचा छान छान किंवा वॉटर बॉटल पाण्याची बाटली असेल तर आपल्याला आणि ती छानशी असेल तर आपल्याला पण वाटतं ना, अरे ही मला पण हवी होती अशीच. असं पाहिल्यावर आपल्याला वाटतं की नाही. पण त्या व्यतिरिक्त आपल्याकडे बऱ्याचशा छानशा गोष्टी असतात ज्या आपण विसरून जातो. बरोबर की नाही. जेव्हा आपण मित्रमैत्रिणींकडे असलेली एखादी गोष्ट पाहतो आणि आपल्याला जेव्हा वाटतं की मला हीच गोष्ट पाहिजे, पण ती एक गोष्ट सोडली तर आपल्याकडे बाकीच्या भरपूर गोष्टी असतात ज्या आपल्याला आपल्या आजी आजोबांनी किंवा आई बाबांनी भावाने किंवा बहिणीने मोठ्या आपल्याला घेऊन दिलेले असतात, बर्थडे गिफ्ट्स दिलेले असतात. मग आपण तेव्हा काय करतो, त्या सर्व गोष्टी विसरून जातो त्या एका गोष्टीसाठी. बरोबर ना, त्या एका वस्तूसाठी. म्हणून आज आयुषने आपल्याला काय सांगितलंय की आपल्याकडे जे आहे आणि त्यात समजा एखादी गोष्ट कमी असेल किंवा त्या एखाद्या गोष्टीचा त्याग करून आपण जीवनात आनंद मिळवू शकतो. कळलं? म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळ्यांकडे असणं असं शक्य नाहीये आणि असं कंपल्सरी पण नाहीये ना, महत्वाचं पण नाहीये. आता एखादी गोष्ट माझ्याकडे असेल, ती तुमच्याकडे नसेल, आयुषकडे नसेल किंवा आयुषकडे जे आहे ते कदाचित माझ्याकडे नसेल. पण तरी सुद्धा आम्ही दोघंही आनंदी आहोत. हो की नाही? मग मला त्याच्याकडे जी गोष्ट आहे ती मला हवीच आहे असा हट्ट नाही करायचा. किंवा मग आयुष पण असा हट्ट नाही करणार की माझ्या मित्रा किंवा मैत्रिणीकडे जी गोष्ट आहे ती मला तीच वस्तू मला पाहिजे. नाही,
असा हट्ट करून चालणार नाही, कारण आपल्याकडे जे आहे छान छान खेळणी, बाहुल्या किंवा अजून काही पेन्सिल, खोडरबर, पुस्तकं, गोष्टीची पुस्तकं, एवढं छान छान जे आहे किंवा छान छान कपडे आई बाबांनी घेतलेले आहेत, कदाचित त्यापैकी एखादी गोष्ट तुमच्या मित्रमैत्रिणीकडे पण नसेल, हो की नाही? म्हणून आपण नेहमी आपल्याकडे जे आहे त्या गोष्टींमध्ये आनंद मानायचा आणि एखादी गोष्ट आपण त्याग केली म्हणजे समजा कोणाला तरी दिली आपल्या मित्रमैत्रिणींना तरी आपण काय करायचं, आनंदी राहायचं. हा, बर, तर फारच छान आयुष. तर सर्वांनी आयुष्यासाठी पण टाळ्या वाजवायच्या आहेत. बर, आणि आज अनन्या जॉईन झाली आहे का? अनन्या, तू गेल्या शनिवारी गोष्ट सांगणार होतीस ना आम्हाला, तुझी गोष्ट तयार आहे का? अनन्या आली आहे का? मॅम हो, बोल आयुष. मी 1 ते 40 लिहिले. हो, मी पाहिलं तुझा गृहपाठ. फारच छान. तुला आले का, समजले ते अंक? हो. बर, छान छान. पण आपला गृहपाठ काय होता? चित्र काढायचे ना, आकार काढायचे होते 1 ते 10, बरोबर? हा, मग बरं, चालेल, काही हरकत नाही. तर तसा मी गृहपाठ लिहिला पण होता बेटा, मी पाठवलं होतं लिहून व्हॉट्सअप वरती. हा, पण काही हरकत नाही, तुला 140 पर्यंत तू लिहिलेस ना, अगदी छान छान लिहिलेस आणि तू. बरं, ठीक आहे. बरं, तर मुलांनो, आपण गेल्या शनिवारी बरं, अनन्या जॉईन नाही झाली आहे का? आता मी सर्वांची, हा, बरं, ठीक आहे. कोण कोण आले मी एकदा पाहून घेते. हा मुलांनो, तुम्ही फक्त हजर आहे म्हणून म्हणायचं. हा, नाव मी तुमचं घेतल्यावर आपण पटपट करूया. बरं, राजविका आली आहे ना? हजर आहे. बर, राजविका हजर आहे. मग त्यानंतर त्रिशिका आली आहे का? त्रिशिका, ओवी आली आहे का? मी हजर आहे. ओके, कोण आहे ही? नाव सांग तुझं. ओवी. ओवी, बर, ठीक आहे. मृण्मयी, मी हजर आहे. वा, छान. इरा, हा, मी हजर आहे. वा, छान. संवेदना, मी हजर आहे. बर. त्रिशिका, तू हजर आहेस का? बर. आध्या, हजर आहे. हजर आहे. मी गोष्ट सांगणार आहे मोबाईल पोची. बर बर, ठीक आहे. आभा, मी आताच सांगणार आहे. आभा आली आहे का? हो हो बेटा, आभा आली आहे का? आणि बर. अनिका, मी हजर आहे. गाथा, रोहन, मी हजर आहे. बर, ठीक आहे. अजून मी कोणाचं नाव घेतलं नाहीये. मी आयुषचं नाव घेतलं नाहीये ना? आयुष, हजर आहे. बर. आश्विक, आश्विक, हा, झाली का सर्वांची नावं? अजून मी कोणाचं नाव घेतलं नाहीये मुलांनो. शीतल कोणाचं नाव आहे? श्लोका, शार्वीचं पण राहिलंय नाव. हा, श्लोका आणि शार्वी, बरोबर. श्लोका आणि शार्वी. अजून कोणाचं राहिलंय का बाळांनो? बर, छान. चला, तर आपण गेल्या शनिवारी अंक शिकलो होतो की नाही, 1 ते 10, बरोबर. आणि आपण त्याच्या आधीच्या शनिवारी आपण काय शिकलो होतो?
आठवड्याचे वार. बरोबर? हा, तर आज आपण गेल्या शनिवारी ऋ पण शिकलो होतो की नाही? ऋषी, मग ऋतू. बरोबर? अ, आ, ई, उ, आणि रू. मग रू नंतर काय येतं माहितीये का तुम्हाला? ए बरोबर. आणि ए हा ऱ्हस्व येतो का दीर्घ येतो हे माहितीये का तुम्हाला? हो कोण सांगेल मला? ऱ्हस्व दीर्घ म्हणजे लॉंग साऊंड, शॉर्ट साऊंड. मग हा ए येतो ना, तो दीर्घ आहे का ऱ्हस्व आहे? कसा आहे दीर्घकार असतो ऱ्हस्व. कोण ऱ्हस्व आहे. ऱ्हस्व. एक मिनिट. हा, सर्वांनी इथे पाहायचंय. एक मिनिट. दिसतंय का सर्वांना? हो दिसतंय का सर्वांना व्यवस्थित? हो बर, तर हे रू नंतर काय येतं? ए. आणि हे ए च चिन्ह आहे. ए च चिन्ह आहे. ए म्हणजे एक मात्रा. आपण जेव्हा मुळाक्षर लिहितो आणि त्यावरती मात्रा येते म्हणजे एकच मात्रा अशी, बरं, तेव्हा आपण हा स्वर लावतो, ए चा स्वर लावतो. बरं, आणि ए हा दीर्घ स्वर आहे. ए दीर्घ स्वर आहे म्हणजेच लॉंग साऊंड. कळलं तुम्हाला? ए म्हणजे इंग्रजी मधला आपण ए म्हणतो ना, अल्फाबेट ए, तसंच हा मराठीमध्ये ए. आणि ए च हे चिन्ह आहे आणि हा काय आहे? दीर्घ स्वर आहे. आता हा लिहायचा कसा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वांची वही आणि पेन्सिल तयार आहे? हो ज्यामध्ये आपण लिहितो, तुम्ही लिहिता ना, ज्यामध्ये लिहिता त्याला म्हणतात वही. आणि हे काय आहे? ज्याच्यामध्ये असं प्रिंट असतं, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये टेक्स्टबुक म्हणता. टेक्स्टबुक म्हणजे पुस्तक. मराठीमध्ये टेक्स्टबुकला काय म्हणतात? पुस्तक. आणि ज्यामध्ये आपण लिहितो. हो राजविका ना? हा, बोल बेटा. बरोबर. तर ज्यामध्ये आपण लिहितो ना मुलांनो, त्याला म्हणतात वही. माझ्या बरोबर बोलायचंय सर्वांनी. ज्यामध्ये तुम्ही लिहिता त्याला म्हणतात वही. ज्यामध्ये आपण लिहितो त्याला म्हणतात वही. आणि टेक्स्टबुक म्हणजे ज्याच्यामध्ये असं सगळं लिहून आलेलं असतं, आधीच तयार असतं, त्याला म्हणतात पुस्तक. बरोबर? इंग्रजीमध्ये ज्याला टेक्स्टबुक म्हणतात त्याला आपण मराठीमध्ये पुस्तक म्हणतो. आणि ज्यामध्ये आपण लिहितो त्याला वही म्हणतो. बरं, मग सर्वांनी आपली वही आणि पेन्सिल घ्यायची आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आता की आपण ए कसा लिहितो. हा, तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर मला सांगायचं. हा, जर नाही दिसलं तर मला सांगा. सर्वांना दिसतंय का? हो हा, व्यवस्थित दिसतंय का सर्वांना? हो चला तर मग आपण सुरू करूया. आजची तारीख कोण सांगणार आहे मला? मी म्हणजे डेट. हो, सांगा पटापट. स्त्रीला मराठीत काय म्हणतात? 3 ऑगस्ट 2024
आज मी तारीख मराठीत लिहिणार आहे मुलांनो. हा बघा इथे 3000 3000 नाही. 3000 नाही. आज काय 3 तारीख आहे ना, बरोबर. 3 म्हणजे 3. 3 या पेजमध्ये सुरुवात 7 3 7 की 8? 8 ऑगस्ट महिना हा कितवा महिना आहे? 8 8वा महिना, बरोबर. मग 8 3 8 महिना 2024 वर्ष म्हणजे इयर. कोणतं वर्ष? 2024 2024, बरोबर. मग 2024 आपण कसं लिहितो? 2 0 2 0 2 4 8 झाले तर काढून अजून काय लिहिलंय मॅडमने? काय नाही लिहिलंय, फक्त हे श्री लिहिलंय. श्री म्हणजे आपण जेव्हा कोणतंही चांगलं काम करतो त्याची सुरुवात आपण श्री लिहून करतो. आणि 2024 म्हणजे 2 0 2 बरं. 4. मग सर्वांची तारीख लिहून झाली आहे का? 3 म्हणजे 3. 3 मग टिंब म्हणजे डॉट. त्याच्यानंतर 8 म्हणजे 8. ऑगस्ट हा 8 मंथ आहे ना, मग आपण 8 ला काय म्हणतो? 8. आणि त्यानंतर पुन्हा एक छोटासा टिंब. आणि मग 2024 म्हणजे 2 0 2 4 2 0 2 4. हो का? बर, आता ए कसा लिहायचा आहे बघा सर्वांनी. हा, आपलं अ आ इ ई उ ऊ रू एवढं झालं होतं की नाही स्वर. आता आज आपण ए करतोय पटापट सर्वांनी. आता आपण ए कसा लिहायचा आहे? आणि मुलांना मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगणार आहे, हा ती सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. अरे वा, छान छान. बर, तर मुलांनो आपण ए कसा लिहितो? पहिल्यांदा अशी एक सरळ रेष काढा पाहू सर्वांनी. एक सरळ रेष झाली काढून. किती लिहिली ना त्या पेजवरती? मग नंतर त्याचा असा एक पाय काढायचा आहे त्या रेषेला, असा आडवा. असा एक आडवा पाय काढायचा आहे आणि मग त्या पायाला खाली असं मोडायचं. मॅडम तुम्ही जे लिहिताय ना त्याची मिरर इमेज सारखं दिसतंय, म्हणजे सगळं उलट दिसतंय ऍक्च्युली. बरं. हा, ते मी आज मोबाईल वरती करते ना. हा, बरं, म्हणजे ठीक आहे. ऑप्शन 3 जो आहे ना तो 6 सारखा दिसतोय. 1 मिनिट. हा. ऑप्शन असतं, पण मला सेटिंग मध्ये आता बघायला लागेल, ते माहित नाहीये. ठीक आहे. उलट दिसतंय ना? हो, म्हणजे हा, डेट कारण तरी उलट दिसतंय. मोबाईल वरती करते ना, म्हणून. ठीक आहे, चालेल. मुलांनो, मी तुम्हाला आहे ना असं समोर दाखवते. तुम्हाला असं समोर ह्याच्यात दिसतंय का सरळ? पुस्तकातलं पण उलट दिसतंय? नाही, उलट दिसतंय, म्हणजे मिरर इमेज दिसते. नाही, मला तर व्यवस्थित दिसतंय. आम्हाला पण व्यवस्थित दिसतंय. व्यवस्थित दिसतंय का? हो, व्यवस्थित दिसतंय. बरं. मग मला वाटतं ठीक आहे मॅडम, कंटिन्यू करा, मी बघते माझ्या सेटिंग्स. बरं, चालेल. ठीक आहे मुलांनो, बघा इथे. मग आपण काय करायचंय? पहिल्यांदा ही एक सरळ रेष, मग एक आडवी रेष. म्हणजे मी काय बोलले की असा एक पाय, आपण आरामात बसतो तेव्हा पाय सोडतो ना खाली, तसं. आणि मग इथे एक असं पाय मोडायचा त्याचा. एक बाजू झाली. आता काय करायचंय बघा तुम्हाला, मध्ये अशी 2 बोटं सोडा.
2 बोट अशी मध्ये सोडा त्या रेषेनंतर, आडव्या रेषेनंतर, आणि मग त्याच्या समोर अजून एक अशी रेष काढायची आहे सरळ. काढली? अजून एक रेष काढली. हा, आणि मग त्या रेषेच्या शेवटी बघा काय करायचंय, असं थोडंसं आतमध्ये घ्यायचंय, थोडंसं असं आतमध्ये घ्यायचं त्याला. घेतला आतमध्ये. बर, आणि मग इथे काय करायचंय, वरती आपल्याला एक अशी आडवी रेष करायची आहे. केली का सर्वांनी? हो. हम्म. झाला. हो. हे झालं ए. सर्वांनी बोलायचंय. आणि हा दीर्घ आहे, म्हणजे आपण हा स्वर जोरात, हा ए. दीर्घ म्हणजे लॉंग साऊंड ए. आपण एरोप्लेन, हो की नाही, असं इंग्रजीमध्ये म्हणतो ना. बरं, मग तसंच आपण हे ए, आणि एचं मी चिन्ह, इथे पहा सर्वांनी, पहा इथे एचं चिन्ह काय असतं, ह्या ए स्वराचं चिन्ह काय आहे, तर ह्या ए स्वराचं चिन्ह हे आहे, हे बघा इथे हे आहे ए स्वराचं चिन्ह. म्हणजे जेव्हा तुम्ही क ख ग घ ना, मग त्यावरती आपण हे असं मात्रा, ही एक मात्रा असते ना, मग ही आपण लावली की ए चा स्वर येतो. बरं, म्हणजे आपण म्हणतो ना केळे, केळं माहितीये का सर्वांना? केळं, बनाना, बरोबर. मग तेव्हा आपण बनाना मराठीमध्ये आपण काय म्हणतो, केळी, किंवा जास्त असतील तर केळी म्हणतो, एक असेल तर केळं म्हणतो. मग केळं, केळं, मग के, क वरती ए ची मात्रा येते, स्वर येतो, म्हणून त्याला आपण केळं असं म्हणतो, बरोबर. मग तसेच भरपूर शब्द तयार होतात. हा, भरपूर शब्द तयार होतात. केस, सर्वांच्या डोक्यावर केस आहेत का? बघा, बघा नाही. बरं. मग केस, मग त्यानंतर खेळ, किती जण तुम्ही खेळता? बरं, मग ते खेळ, ख वरती आपण पुन्हा ए ची आपण मात्रा लावतो आणि त्याचा स्वर बनतो खेळ. असंच मग त्याच्यानंतर आपण असेच बरेचसे शब्द आहेत. बरं, तेल, तेल माहितीये का तुम्हाला? तेल, तेल म्हणजे ऑइल. हा, बोल, कोण बोलवतंय मला? हा, नाही ऐकू आलं बेटा मला. खिडकी, खिडकी नाही येणार बेटा. खिडकीमध्ये खी येतं ना, खी येतं, खी म्हणजे वेलांटी येते त्याला अशी. बरं, खिडकी, त्याला ईचा स्वर येतो. खिडकी, जर आपण ख च्या वरती मात्रा केली तर खे होणार ना, मग खेडकी नाही होत ना, ते खिडकी असतं. बरं, अजून कोण सांगेल मला? वेळ, वेळ, वेळ म्हणजे टाइम. अजून असे बरेचसे शब्द आहेत, बरं, जे ह्या स्वरापासून सुरू होतात, ए स्वरापासून सुरू होतात. बरं, सर्वांचं झालं का लिहून? बरं, आता आपण ह्याच्यामध्ये अजून एक स्वर आहे. बरं, हा, बोल. खेळणं, बरोबर. खेळणं म्हणजे टॉय. खेळना म्हणतोयस का तू? हिंदीमध्ये आहे का बेटा? हा, बोल.
एकेकाने बोला मुलांनो, एकेकाने बोला हा, मग मला कळेल. पटकन कोण बोलणार आहे? बोल बोल. हा, बाकी पण सर्वांनी बोला मुलांनो, एकेकाने. हा आयुष बोल. आयुषने हात वरती केलाय. केरला केरला म्हणायचे त्याला. केरला, बरोबर. केरला. केरला हे काय आहे? सिटी. सिटी आहे, बरोबर. तर हे जे केरला आहे, मग त्यानंतर आपण के वरून केरला आणि अजून कोण बोलेल? एक 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 एक. श्लोका काहीतरी म्हणते. श्लोका शार्वी, हा बोल. काय म्हणते? पाय. पाय. असं येते ना. पायला आचा स्वर येतो बेटा. पा आचा स्वर येतो. केशव. बरं, केशव नाव आहे ना? केशव नाव आहे, मग केशव, बरोबर. के वरती ए ची मात्रा येते. आपण पुढचा आता स्वर पाहणार आहोत. ए नंतर हा सारखाच असाच एक स्वर आहे, जो लिहिताना आपण असंच लिहितो, पण त्यावरती आपण काय करतो? सर्वांनी असंच पुन्हा एकदा लिहायचंय. लिहिलं का सर्वांनी? ए नंतर काय येतं? ए नंतर ए. ए नंतर ए. मग त्याच्यावरती आपण काय करतो? हा जो ए लिहिलाय त्याच्यावरती आपण एक मात्रा लिहितो. म्हणजे एक सर्वात पहिला स्वर हा येतो, ए चा स्वर येतो, त्यानंतर आपण ए चा स्वर लिहितो. ए. म्हणजे त्याच्यावरती मात्रा येते. सर्वांनी लिहायचंय. त्याच्यावरती मात्रा येते, एकच मात्रा. कळलं? पण ह्या स्वर, ए चा स्वर आणि मात्रा. ऐकू येत आहे का सर्वांना? मुलांनो, सर्वांना ऐकू येत आहे का? हा, पटापट लिहायचंय सर्वांनी. आपण ए लिहिलं ना, मग त्यानंतर ए. म्हणजे कैरी, ऐरण, बरोबर. मग अजून ऐट. त्यामध्ये ओ येतो. त्यानंतर आणि ह्याचं चिन्ह कसं असतं? ह्या आईचं चिन्ह कसं असतं? ह्या एचा एक मात्रा आणि आईचा अजून एक मात्रा. ह्याचं चिन्ह आहे दोन मात्रा. आईचं चिन्ह काय आहे? दोन मात्रा. आणि एचं चिन्ह आहे एक मात्रा. हा, त्यापासून ह्या स्वरापासून काय काय? ऐरण झालं. अजून ऐक. पुन्हा एकदा सांग. कृष्णा. नाव. कृष्णा म्हणतोयस का तू? हो. नाही, कृष्णा नाही येणार बेटा. कृष्णा बोलतो. कृष्णा नाही येणार. ते काही नाही होत ना, कैष्णा नाही होत ना, मग ते नाही येणार. हा, अजून कोण सांगेल? मैथिली, भैरव, अशी सगळी नावं येतात.
पैलवान, पैलवान म्हणजे जे बॉडी मैत्री. पैलवान. मैत्री. अजून मैत्री, बरोबर, मैत्री. मैत्री म्हणजे फ्रेंडशिप. अजून वैशाली. ऐश्वरी. हा, अर्श्विया. काय श्रिया? श्रिया नाही येणार बेटा. अर्श्विया. बैलगाडी, बैलगाडी येईल. बैलगाडी माहितीये का तुम्हाला? बुलक कार्ट. बुलक कार्ट इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ना बुलक कार्ट. मग त्याला म्हणजे ही बघा अशी, त्याला म्हणतात बैलगाडी. बैलगाडी. बैलगाडी का म्हणतात? कारण ह्या गाडीला जे ओढतायत त्यांना काय म्हणतो आपण? बैलला इंग्रजीमध्ये म्हणतात ऑक्स. इंग्रजीमध्ये ऑक्स म्हणतो ना आपण, OX ऑक्स. मग त्यांनाच आपण बैल म्हणतो. कळलं? आणि म्हणूनच ती काय असते? बैलगाडी. बर, तर असे बरेचसे शब्द तयार होतात मुलांनो ए आणि ऐ पासून. ऐश्वरी. हा, ऐश्वर्या म्हणते ती. ऐश्वर्या. बर, आणि अजून? बर, ठीक आहे. चला, फारच छान मुलांनो. तर आज आपण ए आणि आय शिकलोय. पुढच्या शनिवारी आपण अजून स्वर शिकणार आहोत पुढचे. बरं, आणि मग त्यानंतर मी थोडस तुमचं आधी आपलं काय काय अंक झालेत, आकार झालेत, किंवा मग आपले अजून पण आपण काय काय शिकलोय ना, नावं शिकलोय, वारांचे नाव. मग मी तुम्हाला हे सगळं अधेमध्ये विचारत राहणार आहे. हा, बर. तर अनन्या आहे का मुलांनो? अनन्या नाही आली आहे ना? ती आज गोष्ट सांगणार होती. हो, अनन्या आज नाही आली आहे. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. हा, सर्वांचं लिहून झालंय का मुलांनो? हा, अरे वा, किती छान लिहिलंय, मस्त लिहिलंय. श्लोकाने लिहिलंय ना की शार्वीने? अरे वा, छान, मस्त मस्त. आणि मुलांनो, तुम्हाला जर येत नसेल ना, लक्षात ठेवा, आपण जी काय काय मुलांनी गृहपाठ. बरं, आता माझं सर्वांनी नीट ऐकायचंय मुलांनो. हा, तुम्ही सर्वजण गृहपाठ मला फोटो पाठवत नाही आहात. फक्त काही मुलंच रोज मला फोटो पाठवतात. आणि त्यात सुद्धा काय माहितीये का, आपल्या मराठी भाषेमध्ये वरची आडवी रेष म्हणजे स्वर आपण जेव्हा लिहितो, अ, आ, ई, कुठचाही स्वर लिहितो ना, त्यावरती आडवी रेष लिहिणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे. आडवी रेष म्हणजे अशी, ही दिसते का तुम्हाला? ह्याला म्हणतात आडवी रेष, स्लीपिंग लाईन. हे आपण ए लिहिला ना, त्याच्यावरती ही स्लीपिंग लाईन. अ लिहितो त्याच्यावरची स्लीपिंग लाईन, किंवा आ लिहितो त्याच्यावरची स्लीपिंग लाईन, ही गरजेची आहे. कोणीतरी मला हे आता मोबाईल मध्ये म्हणून मला सांगता येत नाहीये नाव, पण कोणीतरी मला गृहपाठ पाठवलाय ना, त्याच्यामध्ये रू असाच लिहिलाय, त्याच्यावरती आडवी रेष नाहीये. तर आडवी रेष ही असणं गरजेचं आहे, कारण मराठी भाषेमध्ये आपण जेव्हा लिहितो तेव्हा आडवी रेष टाकणं गरजेचं आहे. बरं, हा, बरं. कोण लोळताय तिथे? मृण्मयी. बरं, आज आपण एक छानसे गाणं बोलूया आणि मग त्यानंतर आपण वर्ग संपवायचा आहे. हा, कोण कोण बोलणार आहे माझ्या बरोबर गाणं? पटकन.
हो. म्हणणार आहे म्हणून. गाणं म्हणाले मी. आज आपण एक छानसं गाणं बोलूया. हो नाही टीचर अरे म्हणतील बा, आद्या काहीतरी गाणं म्हणतेय. म्हणणार आहेस कोणतं गाणं म्हणाली आद्या? हो का? बरं ठीक आहे. मग सांगशील का पटकन? आताच सांगणार आहेस का? बरं सांग मग चल पटकन. नीट सांग. सवय लागली होती. एकदा आदम म्हणाले समोर बघून नका नका खाऊस पायातली खीर असते. आई म्हणली मग हाडाला सांगितलं नको खाऊ नकोस. बरं बाकी सर्व मुलांनी राजू का? बाकी सर्व मुलांनी वरती राहायचंय. खा अजून नको खा. राजविका म्यूट वरती राहा. नखातून मला तुझ्या पोटात द्यायचंय. एकदा जर मी पोटात गेलो तर मी तुला दही पाहिणार. म्हणाला नका नका खाऊस. फक्त बहु वाजतात. मायक्रोस्कोप मध्ये बघितलं ना की त्यात वळवळणारे बहु दिसतात. तुला बहु खायचं असेल तर आवले तर खा. मम्माजी नको नको मला नाही खायचं भाऊ. मला नख कापून घेतले. मग मी आईकडून नख स्वच्छ कापून घेतली आणि सायरानं म्हणाला गुड गर्ल भाऊ. भाऊचा प्लॅन हसला. मऊ लागली हसायला. भाऊ लागला ललाला. हॅलो. बर झाली का गोष्ट? वा छान आद्या मस्त गोष्ट सांगितली हा. पण हळूहळू सांगायची पुढच्या वेळेला आपल्याला. बरं काय म्हणते? ठीक आहे. ठीक आहे बर चालेल. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आद्यासाठी. टीचर मी गाणं म्हणू? हा आपण आता पुढच्या शनिवारी. हा कोण विचारताय गाणं म्हणू का? श्लोका. श्लोका आणि श्लोका पुढल्या शनिवारी तू गाणं म्हण. बरं मी लिहून ठेवते तुझं नाव. बरं आता मला कोण सांगेल पुढच्या शनिवारी कोण म्हणणार आहे सुविचार? सुविचार कोण सांगणार आहे? त्रिशिका तू सांगणार आहे का? इरा सांगते. बरं इरा सुविचार सांगणार आणि गाणं श्लोका म्हणणार आहे ना. आणि गोष्ट कोण सांगणार? मी सुविचार सांगणार आहे. कोण आहे हे? एक मिनिट. सुविचार ओवी म्हणताय ओवी ओवी तू सुविचार सांगणार आहे. ओवी आणि इरा. ओवी आणि श्लोका. श्लोका अजून कोण आहे? श्लोका गाणं म्हणणार आहे. आणि ओवी आणि इरा सुविचार सांगणार आहेत. बरं आभा आपल्याला कोणाशी तरी भेटवते वाटते. कोण आहे? अरे बापरे कोण आहे हा बावला? गोडूसा. आवाज वा सगळ्यांनी बघा. आभा बघा कोणाला आपल्याला भेटवते. आभा सांगशील का आम्हाला कोण आहे? वा नाव काय त्याचं? नीट सांग. अनय आभाचा भाऊ अनय. अरे वा छान किती गोड. बर पाहिलं का सर्वांनी?
आभाने तिच्या भावाला आपल्याला भेटवलं की नाही. छान छान गोड गोड भाऊ होता तिचा. त्याचं नाव आहे अनय. असंच ऐकायला आवाज मॅम मॅम मला आवाज ऐकू येते. मुलांनो आता आधी नीट नाही. त्रिशिका तुला आवाज नाही येते माझा? नाही मग हळू येतो मग थोडा येतो. थोडा. मॅम छोटा आवाज येतो, खूप कमी आवाज येतोय. हो मग तुमच्या इथे सेटिंगचं बघा ते व्हॉल्यूमचं बटन. हा चेक करतोय तेच मगासपासून. ठीक आहे मी चेक करते मॅम आणि एकदा. हा चालेल. ठीक आहे मुलांनो, तर आता पुन्हा एकदा मी रिपीट करते. सुविचार पुढल्या शनिवारी इरा आणि ओवी सांगणार आहेत. त्यानंतर श्लोका आपल्याला गाणं सांगणार आहे. गाणं म्हणणार आहे ती. आणि प्रार्थना कोण म्हणणार आहे पुढल्या शनिवारी? प्रार्थना कोण म्हणेल? पटकन नाव द्यायचंय. पटकन, आपल्याला उशीर होतोय वर्ग बंद करायला. प्रार्थना एक कडवं म्हणाले तरी चालेल. पहिलं किंवा कोणतंही. 3 कडवी आहेत ना, त्याच्यामधलं कोणतं पण एक कडवं कोणी म्हणालं तरी चालेल. कोण म्हणणार आहे? पटकन नाव द्या आपलं. प्रार्थना आपण जी म्हणतो ना, हीच आमुची प्रार्थना, त्यातलं कोणतं पण एक कडवं म्हणायचं. कोण म्हणेल पाहू? बर, कोण म्हणतोय? आयुष म्हणणार? हो. बर, वा, छान, फारच छान आयुष. मग पहिलं कडवं म्हणा तू, पाठांतर कर आणि पहिलं कडवं म्हण प्रार्थनेचं. ठीक आहे. हा. बर, आता पावसाळा सुरू आहे की नाही मुलांनो, तर आपण एक गाणं म्हणूया छोटूस आणि मग वर्ग आपण संपूया. हा, माझ्या बरोबर बोलायचंय. वारा आला पाऊस आला, वारा पाऊस आला, गारा पडतात बघा बघा. गारा पडतात बघा बघा. गारा म्हणजे माहितीये का तुम्हाला? असे बर्फाचे तुकडे कधी कधी पडतात ना आकाशातून, त्याला आपण इंग्रजीमध्ये हेल म्हणतो. बरोबर? हा, म्हणजेच आईस क्यूब सारखे असतात ना ते बर्फाचे तुकडे, त्याला आपण मराठीमध्ये गारा म्हणतो. काय म्हणतो? गारा. बरोबर. चला पुन्हा एकदा. वारा आला पाऊस आला, पाऊस आला, गारा पडतात बघा बघा. गारा पडतात बघा बघा. गारा खा, गारा खा, नाचा, बागडा, बागडा. बागडा, बागडा म्हणजे आपण असं असं नाचतो की नाही? हा, पाऊस आला. गारा खा, गारा खा, नाचा बागडा, पाऊस आला. नाचा बागडा, पाऊस आला. पाऊस आला. चला आता घरात पळा. आता पळा घरात पळा. चला आता घरात पळा. पुन्हा एकदा म्हणायचं आपण सर्वांनी. वारा आला पाऊस आला, वारा आला पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला. गारा पडल्या बघा, गारा पडतात बघा. गारा खा, नाचा बागडा, पाऊस आला, पाऊस आला. चला आता घरात पळा.
बरं, छान, फारच छान. मुलांनो, हा. ते माझा भाऊ आहे. अरे वा, अरे वा, गोंडू गोंडूचा. छान. काय आहे तुझ्या भावाचं नाव ओवी? श्लोक. श्लोक. अरे वा, अरे आपल्याकडे श्लोका पण आहे. श्लोका आहे आणि तुझ्या भावाचं नाव श्लोक. सेम पिंच. बर, चला आता आपण वर्ग संपवणार आहोत. तर सर्वांनी काय करायचंय वर्ग संपवताना? एक साथ नमस्ते. आणि आपण सर्वांनी भेटायचंय पुढल्या शनिवारी आणि ग्रहपाठ करायचंय. आज आपण ए आणि ए शिकलो की नाही? हा, ते तुम्हाला 10 वेळा लिहायचंय वहीमध्ये. नमस्ते कहतोय. अरे वा, छान छान. नमस्ते. किती क्यूट होता. टाटा, बाय बाय मुलांनो. बाय. बाय बाय. तुम्हाला येणारा आठवडा खूप छान जाओ आणि आपण भेटू पुढल्या शनिवारी. बाय बाय. बाय.